our service, He sees our commitment to that service. देव केवळ आपली सेवा पाहत नाही तर सेवेमागचा करारही पाहत असतो. Praise God. आमेन. That's why agape love is a committed love. आणि म्हणून अगापे प्रेम जे असतं ते करारी प्रेम असतं. Other kinds of love, बाकी पद्धतीची जी काही प्रेम असतात, like storge love जसं स्टोरजे प्रेम, or filial love, फिलिओ प्रेम, these are more emotionally based love. ही भावनात्मक किंवा भावनांवर आधारभूत ही सारी प्रीती किंवा प्रेम असतात. One day we will expound all those in details. एके दिवशी या सगळ्याचा विस्तारित अभ्यास करू. But agape love is a committed love. पण अगापे प्रेम मात्र एक करारी प्रेम आहे. It's a sacrificial love. ते त्याग करणारं प्रेम आहे. So we'll open our Bibles to 1 Corinthians 15:58. 1 करिंथचा 15वा अध्याय त्यातलं 58 वचन आपण काढूया. Therefore, my beloved brethren, be ye steadfast, unmovable, always abounding in the work of the Lord, for as much as you know that your labor is not in vain in the Lord. 1 करिंथ्याचा 15वा अध्याय आणि त्यातलं 58वं वचन. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही स्थिर व अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. Praise the Lord. आमेन. Amen. Amen. We have to abound in our work. आपल्याला आपलं देवाप्रित्यर्थाचे जे काम आहे त्या कामाच्या विपुलतेकडे जायचं आहे. Our work should increase. आपलं काम वाढायला हवंय. It should not be stagnant. आपलं काम एकाच जागी संत राहता कामा नये. Amen. Amen. Every day we should abound in the work of the Lord. दर दिवशी देवाच्या कामात आपण वाढ केली पाहिजे. And there should be a commitment towards the work that we do for God. आणि देवासाठी जे काही काम आपण करतो त्या कामामागे एक करार पाहिजे. Amen. Amen. The more committed you are, the more God will honor you. जेवढे तुम्ही करारी असाल तेवढं देव तुमचा मान करेल. Amen. आमेन. And commitment requires a kind of dedication and a disciplined life. That's why people run away from commitment. आणि कराराला एक समर्पित आणि शिस्तबद्ध जीवन लागतं. म्हणूनच लोक करार करण्यापासून पळून जातात. या मागचं जे कारण आहे ते हे आहे, कारण की करार करण्यामागे एक समर्पित जीवन आणि शिस्तबद्धपणा खूप आवश्यक असतो. आणि जो ज्यांना नको असतो ते त्यातनं पळवाटा काढतात. So it takes committed life to walk out of this church and live like it. तर चर्चच्या बाहेर जाऊन त्या रीतीनं जगण्यास एक करारी जीवन लागतं. Amen. आमेन. You know, I had seen an ad on the TV. मी टीव्हीवर एक जाहिरात पाहिली. When husband comes home एक नवरा घरी येतो and there are three fellows on a bike, 3 जण बाईकवर असतात and he has cast his vote, आणि त्यांनी आपलं मत टाकलेलं असतं. and he said, I've just finished a very important duty and come. म्हणजे मतदान करून तो नुकताच घरी आलेला असतो आणि घरी येऊन आता 3 जण बाईकवर गेलेले असतात मतदान करायला. मतदान करून हा घरी येऊन मग घरी म्हणतो की मी फार महत्त्वाचं काम आणि कर्तव्य पार पाडून आलोय. And then his wife said, what about the other important work? मग बायको म्हणते की बाकीच्या महत्त्वाच्या कर्तव्यांचं काय? I mean, she's speaking about, and I mean, it's all the tea leaves and that kind of म्हणजे advertisement. ती काहीतरी दुसऱ्या विषयीनं बोलतीये की ज्या गोष्टीची जाहिरात आहे त्या विषयीनं ती सांगतीये. And she says, what about the other important work? पण मग ती म्हणते की बाकीच्या महत्त्वाच्या कामांचं काय? What about other important work? बाकीच्या महत्त्वाच्या कर्तव्यांचं काय? मतदानाचं कर्तव्य पार पाडलं, बाकीचं? And he says, what are other important work? तो म्हणतो दुसरं काय महत्त्वाचं कर्तव्य? She says, you three fellows are on one bike. ती म्हणते मतदान करायला बाईकवर 3घांनी जायचं असतं का? Say, what about fulfilling that? हा, दोघांनाच work. अलाउड आहे ना? So, बाईकवर बसायला दोघांना अलाउड आहे ना? Amen. मग 3 बसून कसं काय गेला? मग त्या कर्तव्याचं काय? so some people say, I have done the most important work of giving my heart to Jesus. तर काही लोकांचं बिलिव्हर लोकांचं म्हणणं नेहमी असं पडतं की नाही, येशूला जीवन देऊन महत्त्वाचं काम तर मी केलेलं आहे ना. But see, that is not altogether finished. अहो पण ठीक आहे, येशूला जीवन देऊन महत्त्वाचं काम तुम्ही केलं, पण तिथे पूर्णविराम नाही ना. See, it's just the beginning. ती केवळ of a एक Christian सुरुवात walk. आहे ख्रिस्ती प्रवासाची. It's just the beginning of a Christian walk. ती केवळ एक ख्रिस्ती प्रवासाची सुरुवात आहे. We should not be wayside Christians. आपण रस्त्याच्या कडेला पडलेले ख्रिस्ती नको. Amen. Amen. Otherwise, birds of the air pick up the seed. नाहीतर आकाशातले पक्षी येऊन बीज उचलणार. Some people say, yes, I believe in God. काही लोक म्हणतात हो माझा देवावर विश्वास आहे. But Satan also believes, सैतानाचा पण आहे, but he's not committed to God. पण तो काही देवाला करारी नाही. Amen.
If you are committed to God's purposes, देवाच्या संकल्पां प्रित्यर्थ जर तुम्ही करारी असाल then you are a healthy Christian. तर तुम्ही एक सुदृढ आणि आरोग्यवान ख्रिस्ती आहात. Some people only come on Saturdays. काही लोक केवळ शनिवारी येतात, Then Sundays and Mondays they don't want to come. रविवार सोमवारी यायची त्यांची इच्छा नसते. Because there requires lot of commitment then. कारण रविवार सोमवारी यायला लागलो आणि असं सगळं कानावर पडायला लागलं की करार फार लागतो. Suddenly pastor will place somebody as an elder of the church. Finish. अचानक पास्टर एखाद्यांना मग एल्डर म्हणून नेमून टाकणार Then I have so much of work to do then for आणि मग अचानक त्यामध्ये माझ्यावर नजर बसली आणि मलाच नेमलं तर माझं काम वाढणार. So you may believe in Jesus, but you should also allow Jesus to run your life. तर तुम्ही येशूवर विश्वास ठेवत असाल, छान आहे, पण ज्या येशूवर विश्वास ठेवताय त्याला जीवनगाडी चालवायचाही हक्क द्या. Amen. Some people say, what is commitment? काही लोक विचारतात करार म्हणजे काय हो? Do you allow Jesus to run your life? तुम्ही येशूला आपलं जीवन चालवायची परवानगी देता का? Amen. आमेन. And does God affect your daily life? आणि देवाचा परिणाम तुमच्या दररोजच्या जीवनावर, रोजच्या दिनचर्येवर देवाचा परिणाम काही होतोय का? Otherwise, do we live like the rest of the world? का आपण बाकीच्या उरलेल्या जगातल्या माणसांसारखंच जगतोय? Letting the circumstances and our pleasure rule our lives. परिस्थितीला आणि प्रसंगांना आणि जगातल्या सर्व गोष्टींना आपल्या जीवनाचा ताबा देऊन बसलोय? Amen. आमेन. We need to allow God to rule our life. आपण देवाला परवानगी द्यायला हवी आहे आपल्या जीवनावर राज्य करायची. What pleases Him, what displeases Him. देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही. You see, we need to know what He likes, what He dislikes. आपल्याला हे कळायला हवं त्यासाठी की देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही. Amen. आमेन. Some people run to God when they are in trouble. At other times, they are not seen anywhere. काही लोक त्रासांमध्ये पडले की देवाकडे धावतात, इतर वेळेला मात्र ते कधीच दिसत नाहीत. We need to develop relationship. That is commitment. आपण नातं विकसित करायचं असतं, त्याला करार म्हणतात. Amen. आमेन. Otherwise, people say, "Hi God, how are you?" and then they go home. नाहीतर मग लोक देवालाही हाय हॅलो करून बाय करून जातात. How are you? See you later. देवाला पण हाय, तू कसा आहेस, नंतर भेटू. Amen. तू कसा आहेस, तू कसा आहेस. So they are like those, that seed that fell on stony ground, not much earth, and then they don't last long. तर खडकाळ जमिनीवर पडलेल्या बीजांसारखी यांची गत असते की ज्याला फारशी माती लागलेली नाही म्हणून रोपटं काही वाढेना. One who is committed to God knows what love is, the depth of love, the depth of mercy. जो देवाला करारी असतो त्याला माहिती असतं की प्रेम म्हणजे काय, प्रेमात किती गहनता आहे, दया म्हणजे काय, ती दया किती खोल आहे. Amen. Amen. He knows what is mercy. त्याला माहिती असतं की दया म्हणजे काय. He knows when he sins, immediately he asks for forgiveness. त्याला माहिती असतं त्याच्याकडनं पाप झालं तर लगेच तो क्षमा मागतो I'm sorry, Lord. आणि म्हणतो की प्रभू मला क्षमा कर. Amen. Amen. And then not living in guilt, but knowing that God has forgiven me. आणि मग दोषी आणि गुन्हेगारीच्या भावनेत न जगता हे जाणून जगतो की देवानी मला क्षमा केलेली आहे. Amen. Amen. And live the next hour as though they had never sinned. आणि पुढच्या घटकेला मग असं जगायला लागतो की माझ्याकडनं पाप झालेलंच नाही. Yes. आणि Because we are बरोबरच आहे. justified in Him. आणि बरोबरच आहे कारण की आपण येशूमध्ये न्यायी आहोत. See, if you live in guilt, that means you have not asked for forgiveness. तुम्ही जर दोषी आणि गुन्हेगारीच्या भावनेत जगत असाल तर याचा अर्थ असा लागतो की आपण देवाला आपल्या पापांची क्षमाच मागितलेली नाही. Or then you have asked for forgiveness, but you don't believe that He has forgiven you. नाही तर तुम्ही क्षमा मागितलेली आहे पण तुमचा विश्वास नाहीये की त्यांनी तुम्हाला क्षमा केली आहे. God in Christ has forgiven us. देवाने ख्रिस्तात आपल्याला क्षमा केलेली आहे. Even before we could ask for forgiveness. आपण क्षमा मागण्याही अगोदर. That is the greatness of God's love. आणि देवाच्या प्रेमातली ही महानता आहे. We need to be related, not only related to God, but we need to be familiar with God. We need to have fellowship with Him. आपलं फक्त देवाशी नातं नकोय, आपलं देवाशी नातं हवंय, देवाशी चांगला परिचय हवाय, चांगली ओळख देवाशी आपली व्हायला हवी आहे. It's not just an acquaintance. म्हणजे केवळ आपलं लांबून हाय बाय नको. Amen. Walk with Him. त्याच्याबरोबर चालायचंय. That's the only one person in the Bible speaks of who walked with God. That is Enoch. म्हणून बायबलमध्ये एका व्यक्तीविषयीनच ही नोंद केलेली आहे की हनोक देवाबरोबर चालला. Others, God had to tell them, walk with me, be perfect, walk before me. बाकीच्यांना देवाला सांगावं लागलं बाकीच्यांना की माझ्या बरोबर चाला, परिपूर्ण राहा. Amen. Amen. Abraham, walk before me, be thou perfect. अब्रामा माझ्या समोर चाल, परिपूर्ण राहा. कधी चालणार? बाकीच्यांना देवाला सांगायला लागलं पण इथे हनोक देवा संगती चालला. Amen. Amen. Is it God committed to our welfare? Yes. देव आपल्या कल्याणास्तव करारी नाही का? He is committed.
करारी आहे. That I will take care of you, not only till the end of your life, but for eternity. की मी तुझी काळजी घेईन, फक्त तुझ्या जीवनाच्या समाप्तीपर्यंत नव्हे, तर तुझ्या जीवनाच्या समाप्तीपर्यंत आणि सनातनापर्यंत मी तुझी काळजी घेईन. ह्याला देव आपल्याशी बांधील आहे. Even after Adam and Eve sinned, God was still committed to take care of them. आदाम आणि हव्वेनी पाप केल्यानंतरही देव करारी होता, त्यांच्याशी बांधील होता. He was committed to the Israelites. इस्रायली लोकांशी पण देव बांधील होता कराराने. With all their grumblings and murmurings, he was still committed to them. त्यांची ती सगळी कुरकुर, त्यांची ती सगळी तक्रार, या सगळ्या सकट तरीही देव त्यांच्याशी करारानं बांधलेला होता, तो होता. Say, God is committed. देव करारी आहे. Yes, he will chastise us when we sin, but yet there are many times in the Bible where his mercy exceeds his chastisement. आणि पाप केल्यानंतर नक्कीच तो आपल्याला शिस्तही लावेल, शासनही करेल, परंतु अनेक वेळा बायबलमध्ये आपण पाहतो की शिस्त आणि शासन याच्याहूनही पलीकडे त्याची दया अनेकांवर आणि आपल्यावरही येऊन गेलेली आहे. Yes. Who can ओव्हरटेक deny करते, it? Who can deny it? ओव्हरटेक करते देवाची दया. कोण याला नाकारू शकतं? Say, each one, प्रत्येक जण just check it in your life and you will know. स्वतःचं जीवन तपासा, तुम्हाला कळेल. Look at God in the wilderness. One instance I will give you. अरण्यात तुम्ही देवाला पहा, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 40 years he gave them manna with all their grumbling and complaining. 40 वर्ष देवाने त्यांना मान्ना खाऊ घातला. हे इस्रायली लोक इतके कुरकुरे होते, इतके कुरकुरे होते, तरी 40 वर्ष देवाने त्यांना मान्ना खायला घातला की नाही? Didn't he give them? Yes. देवाने त्यांना मान्ना दिला की नाही? Every day they murmured, every day they got manna. रोज इस्रायली लोकांनी कुरकुर केली, रोज त्यांना मान्ना मिळाला. Why? Because he का? was committed to take care of them. देवाने करार केला होता की मी तुला सांभाळणार आहे. आहे म्हणजे आहे, मी मान दिले. Praise God. आमेन. See, that kind of commitment we need to have towards God and his work. असल्या पद्धतीचा करार आपल्याकडूनही देव आणि देवाच्या कामाप्रित्यर्थ हवा. Amen. Grumble as much as they can, but they still eat manna from जेवढं heaven. त्यांना जमलं तेवढं त्यांनी कुरकुर केली, पण तरीही देवाने दिलेला मान्ना रोज खाल्ला. That is his promise. His promise is his commitment. What is the covenant of God we speak of? It is his commitment. त्याचं हे वचन आहे, त्याचं वचन म्हणजे त्याचा हा करार आहे. Amen. आमेन. When we talk of covenant, it is covenant cutting, it is a commitment. कापलेला करार म्हणजे समर्पण, म्हणजेच करार. You know, when Jacob and Laban were they didn't want to cross each other's lines. They made a covenant, a commitment that you will not come to my place, I will not come to your place. याकोब आणि लाबान यांना जेव्हा एकमेकांच्या रेषा ओलांडायच्या नव्हत्या, तेव्हा त्यांनी करार केला की तू इकडनं फिरकायचं नाही, मी तिकडनं फिरकणार. And this is the heap of the commitment that we make. This heap shall stand as a commitment coming from both of us. आणि हा ढीग जो आहे तो करार म्हणून आपल्यात उभा राहील, आपल्या दोघात. And after that you never hear them crossing each other's path. आणि त्याच्यानंतर आपण कधीही असं ऐकत नाही की ते एकमेकांच्या रेषा ओलांडून गेले असतील. What is it? It is a commitment. करार आहे. I हा will काय? not break my commitment. की मी माझा करार तोडणार नाही. Amen. आमेन. Because they want to be like God. God is very passionately committed to what he has said. कारण त्यांना देवासारखं बनायचं आहे आणि देव फार आवेशी आहे. देव जे काही बोललाय त्या विषयीनं खूप आवेशी आहे, खूप कमिटेड आहे. बोलला म्हणजे करणार म्हणजे करणार. Say, I told you about marriage. Marriage is a commitment. तसं मी लग्नाविषयी पण तुम्हाला सांगितलं, लग्न म्हणजे एक करार आहे. That's why Paul says, if you are married, do not seek to be released. आणि म्हणून पॉल म्हटला ना, तुमचा विवाह झालेला असेल तर त्यातनं सुटायचा प्रयत्न करू नका. What is he asking us to do? Be committed to what you are bound to. म्हणजे पॉल आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहे? तुमचं जर लग्न झालेलं आहे तर त्या लग्नातनं सूटपत्र मागायचा प्रयत्न आणि पळवाट काढायचा प्रयत्न करू नका. तो एक करार आहे, तो करार मरेपर्यंत पाळा. That means divorce is one kind of breaking the commitment. याचा अर्थ घटस्फोट एका रीतीनं करार तोडणं आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Amen. Amen. That's why God doesn't accept divorce. आणि म्हणून देवबाप घटस्फोटांना स्वीकारत नाही. But sometimes we fall into it because maybe it's not your fault, it's the other person's fault. पण कधी कधी पडतात माणसं त्याच्यामध्ये, कारण कदाचित त्यांची चूक नाही, समोरच्याची चूक आहे. And then Paul also says, are you free from such a commitment? आणि मग पॉल म्हणतो, अशा करारापासून तुम्ही मोकळे आहात का? Then don't seek for a wife. मग आता बायको शोधू नका.
That means if you're committed to God now and then you don't want to get married, stay like that till the end. Some people say, I will stay like Paul all my life and at the age of 50 get married. काही लोक म्हणतात मी पॉल प्रमाणे देवाशी करारी राहणार आहे, मी लग्न करणार नाही, आणि वयाच्या 50व्या वर्षी लग्न करतात. That is too late, isn't it? खूप उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही का हो? मला तर वाटतं बाबा. Say, नका हाफ लाईफ ओव्हर मा. I'm not putting up one day and date that you should get married only at this age. आता मी काही दिवस आणि वय ठरवून कोणाला सांगत नाहीये की या दिवशी आणि या वयातच मुलामुलींचं लग्न व्हायला हवं, See? असं मी काही बोलत नाही. Say, but see that it is not too late and then you think upon marriage. पण खूप उशीरही होता कामा नये ना, आणि तिथपर्यंत म्हणायचं नाही मी देवाशी पॉल सारखं करारी जीवन जगणार आहे आणि मग म्हणायचं की मी लग्न करणार आहे. People have been telling me, I am like Paul. लोक मला सांगत आले ना मी पॉल सारखा I will never get married. मी लग्न करणार नाही. Then I used to tell them, I am like Peter. मग मी त्यांना म्हणायचो मी I got पीटर married. सारखा आहे, माझं लग्न झालेलं आहे. And after some years, काही वर्षांनी when you never think that they will get married ever, it म्हणजे is too late for them, but then they get married. आपल्या ध्यानीमनी पण विचार नसतो की आता हे लग्न करतील का. आपल्याला असं वाटलेलं असतं की आता खूप उशीर आहे, म्हणजे आता लग्न नाही करणारे लोक, आणि न्यूज येते की यांचं लग्न ठरलं. It is too late. I mean, Paul says, if you are not committed to marriage for a long time and it is too late, don't think of it now. Then think about heaven now and think about God and think of the service towards तर God. पॉल म्हणतो लग्नाविषयीनं जर तुम्ही आता म्हणजे विचार करत नाहीये आणि देवाशीच करारी जीवन जगायचं तुम्ही ठरवलेलं आहे, तर मग तोच करार पाळा आणि अगदी शेवटपर्यंत पाळा, उशिरा कुठेतरी परत नको. He says, if you are free from that commitment, do not seek for a wife. पॉलचं म्हणणं हेच आहे की जर त्या करारापासून तुम्ही मोकळे असाल तर आता बायको शोधू नका. Amen. Commitment. करार. Look at the wise men. ते सुज्ञ पुरुष पहा, They set their work apart at side and then they go seeking for the king of the Jews. त्यांनी आपलं काम बाजूला ठेवलं आणि यहुद्यांचा राजा कुठे आहे हे शोधायला निघाले. Amen. आमेन. They must have traveled about 2 years. 2 वर्ष सुमार त्यांनी प्रवास केला असावा. 2 वर्ष प्रवास. I mean, all the important work they set aside. 2 वर्षाचा प्रवास म्हणजे त्या ज्ञानी लोकांनी आपलं किती सारं महत्वाचं काम बाजूला ठेवून निघाले असतील. We will not come back until we have worshipped him. जोवर आम्ही त्याची आराधना करत नाही आम्ही परत येणार नाही. आम्ही निघालो. You need to be ready to meet God in the midst of your daily activities also. तुमच्या रोजच्या कार्यांमध्ये, तुमच्या रोजच्या कृत्यांमध्येही तुम्ही देवाला भेटायला तयार पाहिजे. दिनचर्येमध्ये पण तुमचं डेली रुटीन जे काय असतं ना, त्या रुटीन मध्ये पण देवाला भेटायची तयारी पाहिजे. Amen. In your day-to-day activities, म्हणजे दररोजच्या तुमच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा meet God, देवाला भेटा ना. think upon him, देवाचे विचार be करा. committed to the work that he has entrusted in जे you. काम And त्याने तुमच्या हातात दिलेलं आहे त्या कामात करारी राहा. Paul said to Timothy, be committed पॉल तिमोथीला म्हणाला ना, करारी राहा, to what समर्पित राहा. has been entrusted into your hands. बाबा तुझ्या हातात जे दिलंय त्याला करारी आणि समर्पित राहा असं पॉल म्हणाला ना तिमोथीला. Be committed to what is entrusted into you. तर तुझ्या हातात जे दिलेलं आहे त्यात करारी राहा, समर्पित राहा. Amen. आमेन. Because what you believe will determine how you will behave. कारण तुम्ही काय विश्वास ठेवला आहे त्यावर अवलंबून तुम्ही कसे वागणार आहात हे ठरेल. Amen. If there is determination in your heart, जर अंतःकरणामध्ये दृढ निश्चय असेल it will be seen in your behavior. तर तो स्वभावात दिसून येतो, वागणुकीत दिसून येतो. Because behavior follows the commitment you have in your heart. का अंतःकरणात जो करार आणि समर्पण केलेलं असतं त्यानुरूपच माणसाचं वर्तन आणि वागणूक असते. We see in the world people are very committed to their work. आपण जगात पाहतो माणसं आपल्या नोकरी धंद्याला फार करारी असतात. But today we see that in the church, पण आज आपण चर्चमध्ये पाहतो they take up something to do and they don't finish it. काहीतरी करायला हातात घेतात पण संपत नाही. Amen. आमेन. All unfinished work. सगळे अर्धवट काम असतं. म्हणजे Anything you are given and you take it, so that काही you finish it. That काही is तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ते हातात घेतलेलं आहे तर ते पूर्ण करा. Amen. आमेन. Jesus said, येशू बोलला, my meat is to do the will of the Father that sent me and to finish it also. ज्या परमेश्वर बापाने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करणे
आणि ते काम संपवणे हा. हे माझं अन्न आहे असं येशू म्हणाला. It's not just my meat is to do the will of the Father. केवळ देवबापाची इच्छा पूर्ण करणे हे माझं अन्न आहे असं म्हटलं नाही. No, it's just the beginning. You have to fulfill it, ती सुरुवात आहे, to finish it. ती पूर्ण करायची. Finished work is a committed work. पूर्ण झालेलं काम करारी काम असतं, समर्पणाचं काम असतं. Half finished work is a work not done in the eyes of God. अर्धवट केलेलं काम म्हणजे देवाच्या नजरेत न केलेलं काम. See, people may start with great zeal. लोक सुरुवात मोठ्या आवेशाने करतील They may even promise great things. आणि कदाचित लोक मोठी मोठी वचनही देतील, But when the going gets tough, पण जरा अवघड यात्रा झाली इकडून तिकडून then they back out. मग माघार घेतात. No, never back out. अशी माघार नाही घ्यायची. God has never called you to back out. देवाने तुम्हाला माघार घ्यायला बोलवलेलं नाही. Because then we are not fit for God's service. कारण जर माघार आपण घेणार असू तर ह्याचा अर्थ असा लागतो की देवाच्या सेवेस आपण पात्रच नाही, फिटच नाही. No work is easy. कुठलंच काम म्हणायला गेलं तर सोपं नाही. We all need God's strength to finish the work. आपल्याला सगळ्यांनाच देवाच्या शक्तीची गरज पडते, जे काही काम असेल लहान मोठं ते करायला, पूर्ण करायला. See, God's work will not just open up doors for us. देवाचं कार्य म्हणजे काय असं आरामानं सगळीकडे धडाधड आपल्यासाठी दारं उघडणार असं No, नसतं. it will be tough. अवघड जाणारच आहे. Some doors will never open काही दारं कधीच उघडणार नाही. until God is in it and until God does something. आणि जोवर देव त्यात येत नाही, देव काहीतरी करत नाही, काही दारं आपण डोकी फोडून लाल केली तरी उघडणार नाही. And sometimes you just need to patiently wait upon God. कधी कधी धीरानी फक्त देवाचरणी वाट पाहिजे. आणि काय करायचं? What will you do? करणार काय? Patiently wait upon God. धीरानी देवाचरणी वाट पहा आणि काय? That's why we are people of faith, not of sight. म्हणून आपण विश्वासाची माणसं, दृष्टीनं पाहतो त्याची नाही. Amen. आमेन. Jesus said, he who puts his hand on the plow should never turn back, otherwise he is not fit. येशू म्हणाला, ज्याने नांगराला हात लावलेला आहे त्यांनी कधी माघार घेऊ नये, मागे वळू नये, नाहीतर तो त्या योग्यतेचा नाही. If you put your hand on the plow, don't turn back. तुम्ही नांगराला हात लावलेला असेल तर आता मागे वळू नका. अभी कफन बांध के निकले, मरे तो मरे, जिंदा रहे तो रहे. Go forward. पुढे जा ना, Move forward. जा ना पुढे. Troubles will come, trials will come, persecution will come. त्रास येणार, समस्या होणार, छळही होणार, But God is there. पण देव आहे. He is there with us. देव आहे ना आपल्या बरोबर. तो कुठे म्हटला की मी तुला सोडून देणार आहे? Amen. तो तर असंच म्हटला की मी तुझ्या बरोबर राहणार आहे. Jesus said, येशू बोलला, he who makes a tower जो बुरुज बांधतो first should sit and count the cost. त्यांनी पहिल्यांदा बसून त्याचा हिशोब करावा की ह्याला पैसे किती लागणार आहेत, See? याला किंमत किती मोजायला लागणार आहे, मग बांधकाम काढावं. Anybody tells you something, yes, I'll do it. Don't say it. If you want, take 2 days to say it. कोणी तुम्हाला काही सांगितलं की लगेच हो मी करतो, लगेच होची गरज नाही. पाहिजे तर 2 दिवस घ्या आणि मग होकार द्या. See, some people will say instantaneously, I will do it, no matter what it costs. काही लोक तात्कालिक म्हणून टाकतील की हो मी करतो, जे काही किंमत पडेल ती पडेल, मी करतो. But certain things you need to weigh, पण the काही pros गोष्टी, and the cons. काही गोष्टींचं तोलमाप करायचं असतं. Somebody has asked you to do something, whether will you be able to do it? कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगितलेलं आहे, मला करायला जमणार आहे का, पहिलं तोलमाप करा. It's not that completely you are doing it. God will help you to do it, but even your part, whether you are able to do it. असं नाहीये की तुम्ही एकटेच करणार आहात, देव तुम्हाला करायला सहाय्य करेल. अरे पण तुझी जी भूमिका आहे ती तरी तुला पूर्ण करायला जमणार आहे का, त्याचंही तोलमाप कर ना. Amen. Amen. Otherwise, Jesus said, नाही तर येशू म्हणाला, after you have laid the foundation तुम्ही पाया घातल्यानंतर, and you are not able to finish it, पाया घातला आणि आता पूर्ण करायला होईना, the passerbys will mock at you. मग येणारे जाणारे तुमची थट्टा करतील ना. That this fellow has started it, but he couldn't finish it. त्यांनी सुरुवात केली खरी पण याला संपायला होईना. सुरुवात जोरात केलं हा. त्यांनी, पण संपवलं नाही. जोरात बोलत होता, मी हे करणार, ते करणार, असं करणार, तसं करणार, मी काय घाबरणार नाही, देव माझा बरोबर. आता काय झालं? It requires a lot of sacrifice. बराच त्याग लागतो, Say, बराच त्याग लागतो. it's not just Disneyland and ಇದು ಮೇರಿ ಗೋ ರೌಂಡ್ ಇಲ್ಲೇ merry-go-round. ಇದು ಮೇರಿ ಗೋ ರೌಂಡ್ ಇಲ್ಲೇ. Say, it requires some sacrifice. त्याला त्याग लागतात, थोडे चिमटे बसतात, ते सोसायलाही लागतात. It will happen. होणारच आहे, थोडा आ ऊ करून. But God is with you. देव आहे ना Holy आपल्याबरोबर, Spirit is in you. पवित्र आत्मा आपल्यात आहे, Angels are for you. देवदूत आपल्यासाठी आहे. When you desire to finish the work of God, God will support you more. देवाचं कार्य संपवायची जेव्हा तुम्ही इच्छा बाळगाल ना, तेव्हा देव तुम्हाला जास्त प्रमाणात पाठिंबा देईल.
Amen. आमेन. And there is joy when you finish your work, isn't it? आणि आपण काम संपवलं की आपल्यालाच एक आनंद त्यातनं मिळतो की नाही, Amen. है ना? See, all these 27 years that I am serving the Lord, ही सगळी 27 वर्ष जी मी देवाची सेवा केली, we have not backed out. आम्ही कधी माघार नाही घेतली. Does that mean that no, we had no tribulation? याचा अर्थ असा लागतो का की ह्या झोडप्याला कधी काही त्रासच झाला नाही? No. असं नाही. Many tribulations. बरेच त्रास झाले, खूप छळ झाला. I mean, certain things that we saw, most of you must have not even seen and gone through it. म्हणजे काही गोष्टी ज्या आम्ही पाहिलेल्या आहेत त्या तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी पाहिल्याही नसतील आणि त्यातून तुम्ही गेलेही नसाल. Yes, I guarantee you. म्हणजे मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला. But that hardens you, isn't it? पण त्यातनं काय होतं, आपण असे बनतो. That hardens you. त्यातनं आपण असे बनतो. It's not the gift of God that hardens you. देवाचं दान तुम्हाला बनवत नाही तसं कडक आणि कठोर. No, putting you in tight places hardens you. अडी अडचणीत अडकवून बनतोय आपण. Some people will just pray, harden me, Lord. It doesn't happen काही that लोक way. केवळ म्हणतात मला बनव, मला बनव, मला बनव प्रभू. असं नाही होत. And my experiences also will not harden you. You have to go through it. आणि माझे अनुभव तुम्हाला तर बनवणार नाही. तुम्हाला त्यासाठी तुमच्या अनुभवातनं जायला हे लागणारच आहे. Amen. No matter how much experiences I share with you, मी किती जरी माझ्या अनुभवांची शिदोरी तुमच्याशी वाटून तुम्हाला सांगितली it will ना, not harden you. तरी त्यातनं तुम्ही बनणार नाहीये असे एकदम God कठोर. has to put you in tight spots. तुम्हाला देवाला कुठेतरी अडी अडचणीत कोपऱ्यात अडकावं लागेल. Amen. आमेन. की जिथं पर्याय नाही, दे बापा. And trials are good. आणि अशा समस्या, अशी कसोटी चांगली असते. And many times it comes from God. आणि कितीतरी वेळेला देवाकडनंच कसोटी It येते. comes from God. कितीतरी वेळेला असल्या कसोट्या देवाकडनंच येतात. You know, the miners who dig up for gold, सोनं खणण्यासाठी जे खाणीत खणायला जातात, you know, all the dirt they have to work in. सगळ्या घाणीत त्यांना खणावं लागतं, काम करावं लागतं. And after removing tons of dirt, they get 1 ounce of gold. आणि टन्स आणि टन्स घाण बाहेर काढल्यानंतर थोडंसं सोनं त्यांना खाणीत सापडतं. Yes. After removing tons of garbage and dust and dirt, टन्स आणि टन्स ऑफ कचरा आणि सगळा ढीग बाहेर काढल्यानंतर त्यांना थोडंसं सोनं तिथे त्या खाणीत सापडतं. now you tell me the miners was gone there to look out for dirt or for gold? आता तुम्ही मला सांगा, खणणारे कचरा खणायला गेले होते का सोनं? See, their mind and heart was on the gold. त्यांचं हृदय आणि त्यांचं मन होतं सोन्यावर. See, it didn't matter then all the dirt, मग बाकी कचरा आणि ढीग केवढा बाहेर आला, आता आला तो आला. because their purpose was only seeing gold. त्यांचा संकल्प एकच होता, खणत राहा, जब तक सोना दिखता नाही खणत राहा. And they will only talk about gold, not the tons of dirt. आणि ते सोन्याविषयीच बोलत राहणार. असं ढीगभर कचरा किती बाहेर आला ते नाही They बोलणार. will never speak on that. ते त्याच्यावर कधी बोलणार नाही, किती दगड, किती माती, किती केर कचरा ढीग बाहेर आला Praise God. ते नाही बोलणार. ते We, सोन्याच्या गप्पा we मारणार. are the gold of God. आपण देवाचं सोनं आहोत. God is searching not for the dirt, but for the gold. देव आपल्या घाण शोधत नाही, सोनं शोधत आहे. Amen. आमेन. Paul told the Galatian church पॉल गलतीकराच्या चर्चला म्हणाला, in Galatians 5:7, गलतीचा 5वा अध्याय त्यातलं 7वं वचन, you church did run well. Who did hinder you that you should not now obey the truth? गलतीचा 5वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन, तुम्ही चांगले धावत होता हो, तुम्ही खरे पण मानू नये म्हणून तुम्हाला कोणी अडवलं? See, तुम्ही you चांगले started धावत off well. पॉल त्या चर्चला म्हणतो, अरे तुम्ही चांगले धावत होता, तुम्ही मानू नये खरं पण म्हणून तुम्हाला कोणी रे अडवलं मध्ये? See, that means somebody is stopping you. म्हणजे कोणीतरी स्पीड ब्रेकर घातला मध्ये. People start well. लोकांची सुरुवात चांगली होते, They desire to serve God. त्यांची इच्छा पण असते की मला देवाची सेवा करायची आहे. But in between, मध्ये something comes. कोणीतरी Something comes. काहीतरी येतं Amen. Which does not allow them to run the race. आणि त्यामुळे त्यांना शर्यत धावता येत नाही. You started well, Paul says. पॉल म्हणतो तुमची सुरुवात चांगली झाली होती गड्यांनो. See? My meat is to do the will of God. माझं अन्न आहे देवाची इच्छा पूर्ण करणं, But to finish it also is important. पण ते संपूर्ण करणं हेही महत्वाचं आहे. Amen. What would have happened if Jesus started well but never ended on the cross? येशूनी सुरुवात चांगली केली पण वधस्तंभी शेवटी मेलाच नसता तर मग We would have lost
we would have been lost for eternity. आपण तर सनातनासाठी हरवलो असतो की नाही? Because the end was more important than the beginning then. कारण सुरुवातीपेक्षा प्रारंभापेक्षा मग समाप्ती जास्त महत्वाची म्हणावी. That's why Paul says, don't you all run the race? म्हणून पॉल म्हणाला, तुम्ही सगळेच जण शर्यत धावता की नाही? But only one wins the prize. एकच त्याच्यामध्ये बक्षीस जिंकतो. See, prize is for them that completes the line. He crosses the line. जे कोणी रेषा ओलांडून जातात त्यांच्यासाठी बक्षीस आहे. Amen. Amen. So whether you come first, second, third, but cross the line. पण मग तुम्ही पहिले या, दुसरे या, तिसरे या, पण रेषा तर ओलांडा. You know, some of the marathon runners, they take lots many hours to reach the crossing line. काही मॅरेथॉन धावपटूंना कितीतरी तास लागतात ती रेषा ओलांडायला. See, but they are very happy. I have finished the race. पण ते खुश असतात, प्रसन्न असतात की मी शर्यत संपवली. हा, सुरू केलं, संपवलं सुद्धा. सुरू केली आणि शर्यत संपवली, मी अर्ध्यात नाही आलो. Paul also ran his race पॉलनी त्याची शर्यत धावली. and he completed his race. पॉलही त्याची शर्यत धावून संपवून गेला. That's why he says, I have fought a good fight. म्हणून तर पॉल म्हणाला, मी सुयुद्ध केलं, I have finished my course. मी माझी धाव संपवली. He didn't say, I came first. तो असं नाही म्हटला मी पहिला आलो. Did he say, I came first? तो असं म्हटला का मी पहिला आलो? Because in other places says, those who come first receives a prize. कारण बाकीच्या जागी लिहिलेलं आहे की जे पहिले येतात त्यांना बक्षीस मिळतं. But he says, I didn't come first. He said, I finished the course. पॉल असं नाही म्हणत की मी पहिला आलो. पॉल म्हणतो मी धाव संपवली. See? Even at a snail's pace, but I finished the work. जरी गोगलगाईच्या वेगाने गेलो असीन पण संपवून आलो. Any work that we undertake, जे काही काम आपण हातात घेतो ना finish it. ते संपवा. See? Finish it. ते संपवा. नाही ह्याला संपायला आयुष्य लागेल, लागू दे, अपने को क्या जल्दी है. The church has given you certain work. चर्चनी तुम्हाला काहीतरी काम दिलं, Complete it. पूर्ण करा. Complete it. पूर्ण करा. No matter what, I will see that I will do it till the end. असं म्हणा की काही असो मी शेवटपर्यंत हे काम संपवूनच जाईन. That's why Paul says, run that you may obtain. आणि म्हणून पॉल म्हणतो धावा की तुम्हाला मिळावं. See? Run that you may obtain. धावा की तुम्ही पोचाल आणि मिळवाल. How you will obtain? By running and finishing. कसं मिळवाल? धावून आणि धाव संपवून. See? That's why the dictionary has a beautiful word for commitment. आणि म्हणून शब्दकोशात कमिटमेंट किंवा समर्पण किंवा करार याला छान शब्द आहे. It means an agreement or pledge to do something in the future. म्हणजे भविष्यात काहीतरी करायचं सहमताने केलेला करार. And it also means याचा अर्थ असाही लागतो की of being obligated to do it. मी बांधीलय, मला हे करावंच लागेल, मी याला बांधलेलो आहे. That's why some people don't like commitment. म्हणून काही लोकांना करार आवडत नाही. They are afraid of commitment because they don't want to be obligated. म्हणून काही लोकांना करार आवडत नाही, ते करार करायला घाबरतात, तोडतात. याचं कारणच आहे कारण की त्यांना बंधन नको असतं. त्यांना बंधनं नको असतात. They want to be free. त्यांना फ्रीडम पाहिजे. Amen. To do whatever I like. त्यांना आजादी पाहिजे. मला आवडेल ते मी करीन. See? Today's world is such. आजचा जमानाच तसा झालाय. The world does not want to come under any authority. आजचा जमानाच तसा झालाय बाई. कुणाला कोणाच्या अधिकाराखाली यायची इच्छाच राहिली नाही. मी सगळ्यांच्या वर असायला पाहिजे. मीच वर. And that's what the devil said. आणि सैतान हेच बोलला. I'll make my throne above the clouds where nobody is. मी वर 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 माझं सिंहासन करेन जिथं कोणी नाही. Isn't it? He said, म्हणून खालच्या above the जागा रिकाम्या. clouds. एकदम वर वर. म्हणजे माझं वर कोणी नको. माझ्यावर कोण नाही पाहिजे. Above the throne of God. देवाच्या सिंहासनावर. म्हणजे देव पण माझं खाली असायला पाहिजे. नका स्टोरी फिनिश आईची मा. I mean what is it? म्हणजे काय? I don't want to be under any obligation. म्हणजेच असं की मला कोणाचं काही बंधन नको. I want to be free. मला मोकळं पाहिजे. But पण there is such beauty in working in submission. राजा अधीनतेत काम करण्यात किती सौंदर्य There आहे. is great blessing in working in submission. अधीनतेत काम करण्यात किती आशीर्वाद आहे. Amen. आमेन. I am a man who is under authority. मी अधिकारा खालचा And माणूस under आहे. me I have somebody. मी अधिकारा खालचा माणूस आहे आणि माझ्या हाताखाली कोणी आहेत. Praise the Lord. आमेन. Amen. I read a very humorous story एक विनोदी कथा मी वाचली. of this soldier in Afghanistan war. अफगाणिस्तान मधल्या युद्धातला हा एक सैनिक होता. He received a letter त्याला पत्र आलं which said, Dear John. ज्यात लिहिलं होतं डिअर जॉन, प्रिय जॉन. And this letter came from his
girlfriend who soon was going to become his wife. आणि हे पत्र त्याच्या मैत्रिणीकडनं आलेलं होतं की जी खूपच लवकर त्याची पत्नी त्याची बायको होणार होती. And so in that letter she mentioned त्या पत्रात त्यांनी असं नमूद केलं that she was breaking up with him. की ती त्याच्यापासनं नातं तोडतीये. And so he wanted to teach her a lesson. तर आता जॉनच्या मनात असं आलं की हिला आपण धडा शिकवू. So he got his friends त्याने आपले मित्र बोलवले and collected all the photographs of their those respective friends' girlfriends. आणि त्या मित्रांच्या ज्या कोणी मैत्रिणी होत्या त्यांचे फोटो घेतले. All his male friends, they each one in a purse they have their girlfriends. आता मित्रांच्या Photos. मित्रांच्या खिशामध्ये आपापली जी कोणी गर्लफ्रेंड किंवा मैत्रीण असते का पुढे जाऊन सौ होणार असते तिचा फोटो असतो. So he took all of those photographs त्याने ते सगळे फोटो घेतले and including this girl's photograph. आणि हिचाही त्या सकट हिचाही घेतला And he sent all that photograph to this girl. आणि हे सगळे फोटो तिला पाठवले And he said, आणि म्हणाला I'm sorry, मला माफ कर, I don't remember which one of these girls you are. मला आठवत नाही ग ह्यांच्यामधली तू कुठली मुलगी आहेस. So please pick out your picture and kindly send back the rest to me. तर प्लीज तुझा फोटो कुठला आहे तो उचल आणि बाकीचे मला पाठवून दे. That is the kind of life people live today. असल्या पद्धतीचं जीवन अलीकडे माणसं जगतात. No commitment. करार नाही, No commitment. करार नाही, काही सहन होत नाही, काही सोसवत नाही. Like this couple who came to the pastor जसं एक जोडपं एका पास्टरांकडे आलं. and they always used to keep fighting. नेहमी भांडायचे ते. And pastor said, now what to do with these fellows? तर पास्टर म्हटले आता ह्यांचं काय He used करायचं. to counsel them every time. दरवेळेला त्यांना सल्ला द्यायचे And they used to take the counsel, go home and fight and again come back to him. आणि हेही सल्ला घ्यायचे आणि घरी जाऊन परत भांडून यायचे. So this time, यावेळेला he said, see how this dog and this cat are sitting together. ते पास्टर म्हटले बघ कुत्र आणि मांजर कसं एकत्र बसलंय, They are not fighting ते भांडत नाहीत, and you all are fighting. तुम्ही भांडताय. The man said, you tie them together, then see what happens. तर तो पुरुष म्हटला ते बसलेले आहेत त्यांना बांधा मग बघा. म्हणजे बंधन मध्येच भांडणं आहे का? म्हणजे बंधनात भांडण होतात म्हणून बंधन नको. Amen. Commitment requires discipline in life. करारामागे जीवनात शिस्त लागते. Amen. Discipline. शिस्त लागते, Sacrifice. त्यात त्याग लागतो, त्यात टोचे बसतात. Amen. Some people cry, काही लोक रडतात, Lord, प्रभू remove this sin from my life. माझ्या जीवनात हे पाप काढ, Remove this lust from my life. माझ्या जीवनात ही वासना काढ, Remove this covetousness from my life. माझ्या जीवनात हा लोभ काढ. And they do nothing about it. आणि त्याविषयी स्वतः मात्र काही करणार नाही, सगळं देवानी काढायचं. आणि तू काय करायचं? See, we need to also strive. सगळं त्याने काढायचं, तूही झटायचं ना. जिथं मोह आहे तिथं जायचं कशाला? Amen. Just prayer will not do. फक्त प्रार्थना कामी येत नाही हो. It will require some sort of discipline in our life, थोडी शिस्त लागते जीवनात. a change of purpose in our life, म्हणजे जीवनामध्ये संकल्पांचा बदल लागतो, a change of focus in our life, लक्ष बदललेलं लागतं and these things will go. आणि मग ह्या गोष्टी जातील. We always need grace and more grace. आपल्याला नेहमीच कृपा कृपा आणि जास्त कृपा लागते हो. We want God to do everything and I do nothing. आपलं कसं असतं, देवानी सगळं करायचं, मी काही करणार नाही. Amen. Like one old gentleman, he came to a prayer meeting. जसं एक वयस्कर सद्गृहस्थ एका प्रार्थना सभेला आले. And every week he used to come. दर आठवड्याला यायचे And he would cry out in prayer, आणि प्रार्थनेत रडायचे, Lord, प्रभू clean the cobwebs in my life. माझ्या जीवनातली जाळी स्वच्छ कर. Lord, clean out the cobwebs out of my life. माझ्या जीवनाला लागलेली जाळी काढ. Over and over again, every week he would come and say the same thing. दर आठवड्याला येऊन येऊन हीच ओरडून ओरडून प्रार्थना करणार की माझ्या जीवनाला लागलेली जाळी काढ. And there was this fellow always standing next to him. एक व्यक्ती त्यांच्या शेजारी नेहमी उभा असायचा. And he got tired of this fellow's prayer. तो थकला या माणसाच्या प्रार्थनेला So he ऐकून. went one day when he came crying like that, put his hand on his head एके दिवशी जेव्हा हा व्यक्ती असं ओरडून प्रार्थना करत होता,
हा गेला त्यांच्याकडे, because he was saying, Lord, कारण हा म्हणायला लागला, प्रभू remove the cobwebs out of my life. माझ्या जीवनाला लागलेली जाळी काढ. This fellow laid his hands on him, या on व्यक्तीने his जाऊन head, हात ठेवला त्याच्या and said, डोक्यावर Lord, आणि म्हटलं, प्रभू don't just clean out the cobwebs, but Lord, kill the spider also. Then there फक्त will be no जाळी cobwebs काढ only. नाही, तो कोळी पण मार, Then there won't be any cobwebs only. म्हणजे जाळी होणारच नाही. हा जाळी काढ म्हणतो, मी म्हणतो कोळी मार. Praise God. देवाला धन्यवाद. See the time of Nehemiah. नेहमायाचा काळ बघा, They all committed themselves to help Nehemiah. समर्पित होते सारे नेहमायाला मदत करायला. करारी, One hand they worked, another hand they had a sword. एका हातात तलवार, एका हाताने काम, कोट बांधायचं. And people don't like commitment because, a commitment requires a choice. आणि लोकांना करार आवडत नाही, कारण करारामागे निवड असते. It's a choice. Commitment is a निवड, choice. करार एक निवड आहे ना, समर्पण एक निवड आहे. If it is a pushed thing, then it won't last. जर ती लादून केलेली गोष्ट आहे तर ती टिकणार It नाही. should come from your inner being. आतून आली पाहिजे I'm constrained to do it. की मला गळ बसलेली Love that आहे, constraineth me. मला प्रेम गळ घालतो, मला हे करायलाच हवं. See, nobody is behind me with a stick. माझ्या मागे काठी घेऊन कोणी लागलेलं नाही. Who is behind me? कोण माझ्या मागे लागलंय? But I am a passionate person as though somebody is with a stick पण behind मी me. आहे आवेशी माणूस, असा की जणू माझ्या मागे कोणी काठी घेऊन उभंच असेल. Because commitment drives me. कारण करार मला नेतो, It pushes me. मला ढकलतो. The love that constraineth me. प्रेम मला गळ घालतं. Amen. Amen. To do all that is right, to do all that will please my God. जे काही योग्य आहे ते करायला, ज्यातनं माझा देव प्रसन्न होईल ते करायला. Amen. आमेन. And that kind of zeal and passion we should have in our heart. अशा पद्धतीचा आवेश आणि झील आपल्या हृदयात हवी. And so then whatever people say, it doesn't touch you. आणि मग त्याच्यानंतर लोक काहीही बोलले तर बोलले, आपल्याला लागत नाही. मग Amen. I am committed. मी करारी आहे. Let people say what they want. लोकांना जे हवं ते लोकांनी म्हणू. I will serve my God. मी देवाची सेवा करणार I आहे. will come to church. मी चर्चला येणार आहे. Some people don't come to church because somebody else said something. काही लोक चर्चला येत नाहीत का? कोणीतरी काहीतरी बोललं. Arey, but are they the savior of your soul? अरे पण तुझ्या जीवाचा तारणारा ते आहेत का? Amen. कुणीतरी काहीतरी बोललं ना. And sometimes I ask them, did I say anything? मग कधी मी त्यांना विचारतो, मी काही बोललो का? I'll ask for forgiveness then. मी क्षमा मागतो. मग नाही नाही तुम्हाला. पास्टर तुम्ही काय नाही सांगितलं. मग कोण अरे सांगितलं? पण कोण बोललं काय? नो तो राहतो ना तिथं त्या चॉल मध्ये त्यांनी मला सांगितलं. Who he saved you? त्यांनी तारलं का तुम्हाला? त्याचं एवढं मनावर घेताय? You will lose your reward by listening to that fellow. अरे त्याचं ऐकून आपलंच प्रतिफळ जाईल ना. Let him say what he wants. त्याला बोलू दे, त्याला जे हवं ते बोलू दे. कुछ Don't तो sit लोग next to नहीं. him listening what he is wanting to say. त्याला काय म्हणायचंय ते ऐकत बसायचं नाही आपल्याला. Say, don't sit next to him in the church then. त्याच्या शेजारी पण चर्च मध्ये बसायचं नाही. Say, you want to listen to him and you sit next to him and then you say he says something against त्याचं you. ऐकायचं म्हणून चर्च मध्ये त्याच्या शेजारी बसायचं आणि मग म्हणायचं तो बोलतो. म्हणजे त्याच्या शेजारी बसला का Don't sit with him, sit somewhere else. रिकामी मिळाली नाही, खाली बस. But say, I will come and sit in the church. मी चर्च मध्ये बसीन राजा. Praise God. एक कोना दे दो. I have seen it. Some people have left the church not because of me, but just because some Tom, मी Dick and पाहिलेलं Harry. आहे, मी पाहिलेलं आहे. काही लोकांनी आपलं चर्च मी त्यांना काहीतरी बोललो म्हणून नाही सोडलेलं. कोण आण्या बन्या सुन्या काहीतरी बोलला. Amen. Make a choice. तुम्ही निवड करा ना. I will go to church. मी चर्चला येणार, Whatever happens. काही घडो. बसायला जागा नाही उभे राहणार. हालेलुया. Amen. आमेन. But I will come. मी येणार. See, because serving God, living for God is more than an emotional experience. कारण देवाची सेवा करणं, देवाचं कार्य करणं भावनात्मक अनुभवापेक्षा काहीतरी वेगळी बाब आहे ती. I feel like going to church. That fellow will never come to church when problems arise. मला चर्चला जावंसं वाटतं आज, असं म्हणणारा जो कोणी असतो ना, तो समस्या आल्यावर चर्चला कधी येणार नाही. कारण त्याला त्या दिवशी चर्चला यावंसं वाटणारच नाही. See? Otherwise, नाहीतर because of the trouble, he'll be in the church. त्रासांमुळे चर्चला येईल. Anybody who talks to you about feelings, know this fellow's graph will go up and down. कोणी जर तुम्हाला मला वाटलं नाही, येऊ नये असं वाटलं बोलणारे कोणी आले ना, तर समजून घ्यायचं यांचे आलेख एकदम हे आले का कधी गेलं काय माहितच नाही आपल्याला. हालेलुया. Because आले there is बाग. no commitment. करार नाही, आलेपाक. एक असायचा ना See? आलेपाक पूर्वी.
So serving God is not it is more than an emotional experience. देवाची सेवा म्हणजे असं भावनात्मक सगळा लागणुकीचा खेळ नाही, एक वेगळा अनुभव It's येतो. more than a great worship or great singing or all that. म्हणजे ग्रेट गायन आणि ग्रेट आराधना ह्याच्यापेक्षाही ग्रेट काहीतरी आहे ही सेवा. Serving God is more than reading the Bible also. देवाचं कार्य बायबल वाचण्यापेक्षाही दुसरं वेगळं मोठं काहीतरी आहे. See, you may read the Bible, but you may not be committed to the work. तुम्ही बायबल वाचत असाल पण कामाला करारी नसाल. We may be reading the Bible, but we may not be committed to that word that is written there. आपण बायबल वाचत असू पण लिहिलेल्या शब्दाला करारी नसू. We may pray, आपण प्रार्थना करत but असू commitment is more than prayer. पण करार प्रार्थनेपेक्षाही मोठा आहे. See, commitment is believing what you have prayed. करार म्हणजे जी प्रार्थना तुम्ही केलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? It's not just keeping yourself pure and righteous. स्वतःला फक्त शुद्ध आणि नीतिमान ठेवणं एवढंच नाही. You may be righteous, but if trouble comes, you won't do that work of God. तुम्ही नीतिमान असाल पण देव न करो काही त्रास आले तर तुम्ही तर देवाचं कार्य करणारच नाही. And sometimes when I'm more righteous, I will always see everybody wrong. आणि कधी कधी जर मी जास्त वाढत्या प्रमाणात नीतिमान असीन तर मला तर बाकीचे सगळे चुकीचे दिसतात. And then I will not push myself to do any work for God. आणि मग मी देवाचं कुठलंच कार्य करायला पुढे सरसावणार नाही कारण मला सगळ्यांमध्येच काहीतरी खोट दिसते. See, so commitment is more further than these things. करार ना या सगळ्या गोष्टींपेक्षा काहीतरी पुढचं आहे. See, I'm reading the Bible, I'm praying, मी बायबल वाचतो, प्रार्थना करतो, but it is more. पण ह्या सगळ्याच्या वरचा मजला आहे करार. See, I may preach something here, but then when I get down, do I live by it? मी इथून काहीतरी संदेश सांगेन पण मी खाली उतरल्यानंतर तसं जगतो का? See? नक्कम $1,000,000 क्वेश्चन. Yes, I may speak many things. बोलायला मी बरंच बोलीन. Who will not speak? Who cannot speak? Everybody can speak. कोण बोलणार नाही, कुणाला बोलता येत नाही, सगळे बोलू शकतात. Make anybody stand, they will speak. कुणालाही उभं करा, कोणीही बोलेल. But are we living it when पण- we walk out बोलतोय तसं चालतोय and का? live in the midst of the people? इथून खाली उतरून लोकांमध्ये जगताना बोललोय तसं चालतोय का? In everything that we say, जे काय आपण बोलतो commitment should be woven around it. त्या सभोवताली कराराचं आवरण पाहिजे. Everything. सगळ्या सभोवताली करार पाहिजे दांडगा. Nothing should shake you. कशानेही तुम्ही डगमगता कामा नये. Let people laugh at you. Let people mock at you. लोक तुम्हाला बघून हसू देत, लोक तुम्हाला नावं ठेवू देत. You should say, my God is with me. तुम्ही एकच म्हणायचं माझा देव माझ्या बरोबर आहे. Like one brother came to my office and was saying, जसे एक ब्रदर माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मला म्हणाले my brother is against me because I believed in Jesus. माझा भाऊ माझ्या विरुद्ध गेलेला आहे कारण की मी येशूवर विश्वास ठेवला. And they laugh at us and say, these are the praise the Lord people. आणि ते लोक आमच्याकडे बघून हसतात, आमची थट्टा करतात आणि म्हणतात बघ हे प्रेज द लॉर्ड वाले झाले. But he said, I am not shaken. पण ते ब्रदर मला म्हटले मी नाही डगमगलेलो, I will live for the Lord. मी प्रभूसाठीच जगणार. Yes, I have troubles, हा मला त्रास होत आहे but I will not back out. पण मी नाही माघार घेणार. See, such people God will honor. अशा लोकांचा देव मान करेल. It is commitment. हा करार आहे. Commitment. हा करार आहे. To stand in the crowd in spite of everything. काही जरी झालं तरी उभं राहणं. Stand for the truth in spite of everything. काही जरी झालं तरी सत्यासाठी उभं राहणं. Stand for Jesus in spite of everything. काही जरी झालं तरी ते न जुमानता येशूसाठी उभं राहणं. Always available for God. सदैव देवासाठी उपलब्ध असणं. I am available for God. मी उपलब्ध आहे देवासाठी. See, are we saying that? असं आपण म्हणतो का? We need to tell the Lord, Lord, I am available for you. आपण प्रभूला सांगायला हवं कधीतरी की प्रभू मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे. Yes, always available for you. मी नेहमी तुझ्यासाठी उपलब्ध आहे प्रभू. Amen. आमेन. Like our elders, they are available all the time. जसे आपले एल्डर्स सदोदी उपलब्ध असतात. Call them, they are there. त्यांना बोलवा ते येतात. या आहेत. Our brother David Kundar, आपले every ब्रदर Saturday he is there. डेव्हिड कुंदर ब्रदर शनिवारी असतात. दर I शनिवारी. am there. Hi. Pastor, you tell me. पास्टर मी आहे तुम्ही सांगा. And all my elders for that, And in that way. सगळेच एल्डर And त्या my बाबतीत pastors, everyone. सगळेच पास्टर सगळेच एल्डर त्या बाबतीत म्हणायला गेलं तर आहे I am there, pastor. की मी आहे पास्टर. They always come and tell me, नेहमी येऊन मला सांगतात Pastor, पास्टर rely on me. माझ्यावर अवलंबून राहा. I am there. मी आहे. See, you feel so well. किती बरं वाटतं. You feel good. बरं वाटतं. Amen. चांगलं वाटतं. Just each one has problems. Who doesn't have? प्रत्येकाला त्रास असतात तो त्रास कुणाला Everyone has नाही. problems. त्रास जीवनात कुणाला नाही. सगळ्यांना त्रास आहेत. Everybody has a family to take care. सगळ्यांना परिवार आहेत सांभाळायला. Everybody has his own interest to see to. सगळ्यांचे स्वतःचे इंटरेस्ट असतात. सगळ्यांचं स्वतःचं हित असतं की मला हे करायचं ते करायचं हे हवंय ते हवंय. But you cannot separate religion from your work. पण कामापासून धर्माला वेगळं नाही करता येणार Our आपल्याला. religion is a part of our work. आपला धर्म आपल्या कामातला एक भाग आहे.
Are you understanding? कळतं का? Some people think काही लोकांना वाटतं that Jesus said, render unto Caesar the things that are Caesar, render unto God that things that are belonging to God. जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, जे देवाचं आहे ते देवाला द्या. It's not separate. ते वेगळं नाहीये. Jesus is not talking about division. येशू विभक्तपणाविषयी बोलत नाहीये. Amen. He's not talking about division. येशू दुभाजनाविषयी बोलत नाहीये. You carry your religion in your workplace also. तुम्ही तुमच्या कामाच्या जागी पण आपला धर्म घेऊन जा. You live a Christian life all the time. ख्रिस्ती जीवन सदोदित जगा. All the time. सदोदित जगा. In your workplace also you shine. ऑफिस मध्ये पण चमका ना. We are the light of the world. आपण जगाचा प्रकाश आहोत. Say, हा? in the workplace we don't become darkness आपण ऑफिस मध्ये कामाला लागल्यानंतर अंधार होणार का? and then come to church and become the light. आणि मग चर्चला आल्यानंतर प्रकाश बनायचं का? No, we are in fact called to be the light to the lost world and the darkened world. आपल्याला अंधारमय आणि हरवलेल्या जगासाठी प्रकाश म्हणून बोलवलंय. Even in the workplace, shine for Jesus. आपल्या ऑफिस मध्ये पण येशूसाठी चमका. Amen. That is commitment. त्याला करार म्हणतात. I am there, Pastor. हे मी आहे पास्टर. You can count on me, Pastor. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता पास्टर. I am there, oh God. मी आहे प्रभू. I am available, oh God. उपलब्ध आहे प्रभू. What is the use of all the anointing and all the calling if we are not available? जर उपलब्धच नसू तर त्या सगळ्या अभिषेकाचं आणि पाचारणाचं करायचं काय? Tell me. तुम्ही सांगा मला. What is the use? करणार काय? You may be overflowing with the anointing, but if you are not available, what is the use? तुम्ही अभिषेकाने भरभरून वाहत असाल पण तुम्ही उपलब्धच नाही तर ते मग कामाचं काय? What is the use? काय कामाचं? God says, whom will I send? Who will go for me? ते म्हणतो मी कुणाला पाठवू? कोण माझ्यासाठी काम करेल? He didn't say who is anointed. देव असं नाही विचारला किंवा देवाने असं नाही विचारलं कोण अभिषिक्त आहे. He said, who will go for me? देव म्हणाला कोण माझ्यासाठी Who will जाईल? stand for my name? कोण माझ्या नावासाठी उभं राहील? The prophet said, send me. I am there, ready. संदेशटा म्हटला मला पाठव मी तयार आहे. I am ready. He said, he didn't say I am anointed. मी तयार आहे. मी अभिषिक्त आहे म्हटला नाही. मी See, तयार आहे मला Yes, पाठव. anointing is important, but availability also is important. याचा अर्थ मी अभिषेकाला जुमारत नाही हा प्रकार नाही. अभिषेक महत्वाचा आहे पण त्या सकट उपलब्ध राहणंही तेवढंच महत्वाचं आहे. Amen. We may possess all the abilities, आपल्याकडे सगळी क्षमता जरी असली ना but if we are not available for God, देवासाठी जर आपण उपलब्धच राहिलो we are नाही, useless to the cause of तर God. देवाच्या संकल्पांसाठी आपण निरुपयोगी ठरू. Amen. आमेन. Always tell the Lord, नेहमी प्रभूला सांगा Lord, if you don't find anyone, I am प्रभू there. तुला कोणी सापडलं नाही तर मी आहे बरं का. Say it to him. प्रभूला सांगा ना. Say it at least. बोला तर खरं. Say it. बोला तो सही. I am available, Lord. मी आहे. The Lord says, go and stand there. प्रभू म्हणतो जा जाऊन तिथे उभा राहा. नाही मला काम कर. Stand there. उभा राहा. See, he may say that. प्रभू असं म्हणेल जा जाऊन तिथे उभा राहा. God told Smith Wigglesworth once, go and stand there. देवाने एकदा स्मिथ विगल्सवर त्यांना सांगितलं जा तिथे उभा राहा. He just stood there ते उभे राहिले from morning till afternoon सकाळपासून दुपारपर्यंत. because the Lord told him. कारण प्रभू त्यांना बोलला उभा राहा. And in the afternoon, one man came दुपारी एक माणूस तिथे आला and sat next to him. त्यांच्या शेजारी बसला. And there he was crying. रडायला लागले. And then he poured out his whole sorrowful story to Smith Wigglesworth. रडायला लागला आणि त्याने संपूर्ण आपली दुःखदायी कहाणी स्मिथ विगल्सवर त्यांना सांगितली. There only he preached the gospel to him. तिथेच त्यांनी सुवार्ता त्याला गाजवली. And that fellow got saved. त्याचं तारण झालं And Smith Wigglesworth went away. आणि स्मिथ विगल्सवर तिथून मग निघून गेले. Amen. आमेन. That is being available for God. हे देवाला उपलब्ध राहणे म्हणजे हे. Amen. आमेन. Many people think like Moses and David and Paul and Peter, they were people with tremendous abilities and tremendous anointing. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोशे म्हणा पॉल म्हणा हे सगळे खूप क्षमतेचे कुवतीचे आणि अभिषेकाचे होते. No, when they said yes, God नाही. anointed them. नाही असं नव्हतं. जेव्हा ते हो म्हटले तेव्हा देवाने त्यांना अभिषेक दिला. Because they were people like same passions like us. आपल्यासारखीच माणसं होती ती. Amen. They made themselves available for God. पण त्यांनी स्वतःला देवासाठी उपलब्ध केलं. बाकी होती आपल्यासारखीच See, माणसं. when I was praying to बघा God, जेव्हा मी देवाला प्रार्थना करत होतो I don't want to do a big ministry. मला काय फार मोठी अशी सेवा करायची नव्हती. No. नाही, नाही. I said, Lord, you just tell me what to do, I will do. मी म्हंटलो होतो प्रभू तू फक्त मला सांग काय करायचं मी करेन. I didn't want to preach. मला तर सुवार्ता वगैरे सांगायची I म्हणजे didn't want to be in the limelight. मला प्रीचिंग करायचंच नव्हतं. मला असं प्रकाश होतात वगैरे उभं राहायची इच्छाच नव्हती माझी. Eh?
Any ordinary work in the church I wanted to do. कुठलंही साधं काम चर्चमध्ये मला करायची इच्छा होती Be हं. faithful to whoever was there. की जे कोणी तिथे आहेत त्यांना मी विश्वासू राहीन बास. And God did that through me. आणि देवानी माझ्याद्वारे ते केलं. Even in Power Ministry, पॉवर मिनिस्ट्रीमध्ये पण our group got to clean the toilets. आमचा जो गट होता ना, आम्हाला टॉयलेट म्हणजे संडास साफ करायचं काम आम्हाला आलं. Yes. 700 students were there. 700 विद्यार्थी होते ते पॉवर मिनिस्ट्रीत. And we were a group of 10 people. आम्ही 10 माणसांचा आमचा गट. And we had to clean the toilets 10 days for whole 10 days. आमच्या गटाला काम काय आलं तर संपूर्ण 10 दिवस पॉवर मिनिस्ट्रीत सर्व टॉयलेट आम्ही साफ करायचे. Morning, that was our job. सकाळचं आमचं हे काम. People said, "Oh, but we have to pray." तर लोक म्हणणारे आपलं प्रार्थना I करायची. said, "What work has been committed? Let us do that." म्हटलं नाही, आपल्याला जे काम दिलेलं आहे ते पहिलं करायचं. Yes. Some said, "No, we came to become pastors." काय म्हटलं नाही, आम्ही पास्टर व्हायला आलोय. Yes, there was confusion in the beginning. गोंधळ In होता the camp. सुरुवातीला त्या आमच्या छावणीत पण. In God's camp, there is confusion at times. देवाच्या छावणीत कधी कधी असे गोंधळ माजतात. And then some said, आणि काही जण म्हटले "We came here to become pastors and काय म्हणजे evangelists." कमालच आहे, आम्ही इथे पास्टर आणि सुवार्तिक व्हायला आलो And what work they are giving? आणि हे काय संडास वगैरे आम्ही साफ We करायचे want म्हणजे to pray and we want to spend time with आम्हाला प्रार्थना God. करायची, आम्हाला देवाबरोबर काळ घालवायचा आहे. This is also a discipline. अहो पण ह्यातली ही पण एक शिस्त आहे And we did it. आणि आम्ही केलं. 10 days. 10 दिवस केलं. Shined the toilet like टॉयलेट anything. असे साफ केले ना, मस्त एकदम चकचकीत. Fold our pants like that, half pants, and पॅन्टी then वगैरे वर with करून the broom मस्त and clean it and खराटा all घेऊन. that. Right? And 700 boys and girls using the toilet. आणि You can imagine. 700 मुलं मुली पुरुष स्त्रिया टॉयलेट वापरायचे, ते टॉयलेट आम्ही साफ करायचे. But did God keep me there? देवानी मला तिथंच ठेवलं He का? put me here. नाही ना, इथे आणलं ना, He put me here. इथे ठेवलं ना. No, but you didn't get time to pray. नाही, प्रार्थना करायला वेळ नाही मिळाली. But that is the beauty of it. तेच तर सौंदर्य आहे ना राजा. That is the beauty of it. बेटा त्याच्यातलं सौंदर्यच ते आहे. I can show you people only pray and read the Bible, they are useless for God. मी तुम्हाला अशी खोऱ्यानी माणसं दाखवू शकतो की जी प्रार्थना करतात, वचन वाचतात, पण देवासाठी निरुपयोगी आहेत. Because they are not available for God. का उपलब्ध नाही देवासाठी. I mean, head is just puffed up. मस्तक फुगलेलं आहे And when head is puffed up, then pride seeps in. आणि डोकं फुगलं की गर्व येतोच. Amen. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो. So we need to serve God in our commitment towards God. देवासाठी आपण जो करार केलाय ना, त्या करारात आपल्याला सेवा चाकरी करायची. So many people are not available when God is calling them. खूप माणसं जेव्हा देव त्यांना बोलवतो उपलब्धच नसतात. I'm too busy right now. आता मला वेळ नाही. And then later on they are ready and God says, I'm too busy right मग now. मागावून ते रेडी असतात, मग देव म्हणतो मला वेळ नाही. God is calling them and they are too busy. देव त्यांना बोलवतो आणि ते कामात आहेत. नाही कुठं देव मला सांगितलं, देव मला बोलला नाही. कुठं आलं, घरी आलंच नाही तो. अरे पण पास्टर्स लोक बोलतात, लीडर्स लोक बोलतात, ते सगळं देव त्यांच्याद्वारे बोलतो ना. पास्टर बोलतायत, लीडर्स बोलतायत, त्यांच्याद्वारे देवच बोलत असेल ना, Isn't it? हो की नाही. Amen. Amen. Like this fellow who there was a flood there and this fellow was on top of this building. जसं पूर आलेला होता आणि एक व्यक्ती इमारतीवर होता. Lord help me, Lord help me. प्रभू मला मदत कर, प्रभू Lord, मला help मदत me. कर, प्रभू मला मदत कर. God will save me miraculously. देव मला चमत्कारिकरित्या वाचवेल बघा. Then a helicopter comes. मग हेलिकॉप्टर आला And that fellow is there hanging and said, come, hold this rope and come, I'll save you. आणि तो म्हणतो हेलिकॉप्टर वाला की दोरी पकड, दोर पकड आणि ये मी तुला वाचवतो. नाही मला miraculously save. नाही नाही मला अरे राजा पकड मरेगा. Then they left. Another helicopter comes. दुसरा हेलिकॉप्टर आला. You also go. God is going to help me. तुम्ही मी नाही दोर पकडणार, देव मला मदत God करणार will आहे. speak to me. देव माझ्याशी बोलणार आहे. Finally, the water increases. This fellow is drowned. He is in the शेवटी gates of Peter. पुराचं पाणी एवढं वाढलं की हा त्याच्यामध्ये अडकला And he dies and goes to heaven. आणि मरण पावला त्याच्यामध्ये शेवटी आणि स्वर्गात गेला. And he's at St. Peter's gate. आणि सेंट पीटरच्या गेट पाशी आला. What is this? What? Nobody, God didn't even save me. काय हे म्हणजे असं होतं का कुठे? देवानी मला वाचवलं पण नाही, मी त्या इमारतीवर असा लटकलेला. St. Peter said, God only sent those 2 helicopters. सेंट actually. पीटरला 2 हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते? हा, तुमच्या घरून आले होते So का? sometimes we want God straight to speak to us. कधी कधी देवाने आपल्या माझ्याशी देव स्वतः बोलला पाहिजे. No, God speaks बोलतो in the राजा. church चर्च मध्ये बोलतो, through the word when you are वचनाद्वारे praying. बोलतो, प्रार्थना करताना तुझ्याशी Through बोलतो. ordinary people, God will speak to you. साध्या माणसांद्वारे पण देव तुझ्याशी बोलेल. आता काय सांगावं? God will speak to you. ते बोलेल ना. Amen. And so when somebody tells you something, say, yes, I will do it. तर कुणी तुम्हाला काही म्हटलं तर हो म्हणा की हो मी See, करेन. our people, volunteers, they are doing a volunteer's job.
आपले व्हॉलेंटियरचं काम It कसं is करतात? God's work. देवाचंच काम आहे ते. They are doing it faithfully. They are very करतात. happy. God is blessing them. विश्वासूपणे करतात. देव त्यांना आशीर्वादित करत आहे. And so when God calls you and if you don't respond, आणि देवानी तुम्हाला असं बोलवलं आणि तुम्ही त्याच्या हाकेला ओ नाही दिली, why He will call you? देव परत कशाला हाक मारेल? Amen. Huh? Okay, at least if you are like Samuel small, He will call you 3 times. कमीत कमी शमूएला सारखे तुम्ही लहान असाल तर देव 3दा हाक मारेल. पण आता खूप मोठं झालो ना. आता म्हणजे आपण खूप मोठे झालो आता आपण. Amen. हा? Today we have breaking of bread. We'll आज प्रभू भोजन आहे ना, आपण पुढे नंतर पुढच्या सोमवारी सुरू ठेवू. Thank you, Jesus. Thank you, Lord. Say, Lord, I'm available for you, Lord. म्हणा, प्रभू मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे. I'm available, Lord. म्हणा, प्रभू मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे प्रभू. See, God is saying to everyone, देव प्रत्येकाला सांगत आहे, who will go for me? कोण माझ्यासाठी जाईल? Whom shall I send? मी कुणाला पाठवू? And this is ringing out throughout generations. आणि पिढ्यानपिढ्या हे गुंजत आहे. And there were many times that I told the Lord, आणि बऱ्याच वेळेला मी प्रभूला म्हणालो, Lord, प्रभू send me, I'm ready. मला पाठव, मी तयार आहे. Lord, send me, I'm ready. प्रभू मला पाठव, मी तयार आहे. Some people say, yes, Lord, send me to America, I am काही ready. लोक म्हणतात, हो प्रभू मी तयार आहे, मला पाठव अमेरिकेला. Then he says, I didn't say America. मग प्रभू म्हणतो, मी अमेरिका नाही म्हटलो, He said, go to Africa. आफ्रिकेला जा, Go to a village. कुठल्या खेड्यात जा, Go to the slums. कुठल्या वडारी भागांमध्ये जा, Go to the poor people. गरीब लोकांकडे जा, Or he may say, go to the rich people. किंवा श्रीमंत लोकांकडेही जायला Or he सांगेल, may even say, yes, go to America. किंवा असंही सांगेल कदाचित की अमेरिकेला जा. When he knows for sure we will not settle there. जेव्हा त्याला नक्की खात्री ही होईल की आपण तिथे स्थायी होणार नाहीये, तेव्हा. Otherwise, it's very dangerous. नाहीतर For हे people सगळं who धोकादायक आहे. who are trying and trying to go to America and finally this offer comes from God to go to America. नाहीतर हे सगळं धोकादायक होतं की जी लोक वर्षोनवर्ष अमेरिकेला जायचा प्रयत्न करत असतात आणि शेवटी देवाकडनं जेव्हा येतं Then they are very excited. तेव्हा Yes, त्यांना खूपच आनंद व्हायला लागतो. brother, मी चाललो अमेरिका. मी चाललो आता अमेरिका. देवाने मला सांगितलं तिथे जायला. Amen. आमेन. We got an offer to go to America. We never went. आम्हालाही अमेरिकेमध्ये स्थायी व्हायची संधी होती पण आम्ही नाही झालो, Because God has called us here. कारण देवाने आम्हाला इथे बोलवलंय. India is the best place if you want to know what I mean. आणि मला जे म्हणायचंय ते तुम्हाला कळलं तर समजेल की भारत सगळ्यात उत्तम जागा आहे. Yes. If you want to serve God जर देवाची सेवा तुम्हाला करायची असेल at this time, या वेळेला, at this season, या ऋतूत, India is the best country. या काळात, तर भारत अतिउत्तम देश आहे. India is a blessed country. भारत आशीर्वादित देश आहे. I have traveled most part of the world. मी जगाच्या जास्तीत जास्त भागांमध्ये जाऊन आलोय. Other countries may be well off, बाकीचे देश असतील इतर रीतीने चांगले, but पण spiritually, आध्यात्मिक रीतीनं India is blessed. भारत आशीर्वादित आहे. Our culture is the best. आपली संस्कृती उत्तम आहे. Our culture is more like the biblical culture. आपली भारतीय संस्कृती ना, जी पवित्र शास्त्रातली संस्कृती आहे त्यासारखी आहे खूप. The best place to serve God सगळ्यात उत्तम जागा देवाची सेवा करायला भारत. is India. भारत. Okay, people go all over the world to earn money. ठीक आहे, लोक पैसा कमवायला संपूर्ण जगात जातात, Yes. But पण the respect that you will get in your native place, you will never get anywhere in the whole world. जो आदर तुम्हाला तुमच्या जन्मभूमीत मिळेल तो इतर कुठल्याही देशात मिळणार नाही. People will say many things. लोक म्हणायला बरंच काही म्हणतील, हे चांगले, ते चांगले, हे. तिथे छान आहे, हे छान Yeah, आहे, but how much you have to quench your self-respect, only पण they know. किती स्वतःचा आदर मान सगळं खुंटीला टांगून तिथे राहायला लागतं. Freedom. मोकळीकता Yeah. इथे. Praise the Lord. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद. Oh God, I thank you and praise your तुझे Father. आभार मानतो दे बापा. I thank you for my people, oh God. माझ्या लोकांसाठी मी तुझे आभार मानतो प्रभू. Lord, through this message, प्रभू या संदेशाद्वारे help us to be more committed to you, Lord. आम्हाला मदत कर की आम्ही तुझ्याशी अजून करारी That राहावं. whatever work you give to us, की जे काही काम तू आम्हाला देशील we will not only take it in our hand, but we will complete it. ते केवळ आम्ही हातात घेऊ असं नाही, तर हातात घेऊन पूर्ण करू. Like Jesus, we will say, येशूप्रमाणे आम्ही म्हणू, my meat is to do the will of the Father. माझं
माझं अन्न माझ्या देवबापाची इच्छा पूर्ण करणं आहे. and to complete it. माझ्या देवाची इच्छा करणं, माझ्या देवाची इच्छा पूर्ण करणं आहे. And to complete it. पूर्ण करणं आहे. Lord, देवबापा, I want to check up on my life. मला माझं जीवन तपासायचं आहे. Whatever has been entrusted to me, तुझे काही माझ्या हातात दिलंयस, am I doing it faithfully? मी करतोय का प्रभू विश्वासूपणे? Am I completing it? मी ते पूर्ण करतोय का देवबापा? Or am I setting it aside and taking a new assignment? का मी ते बाजूला ठेवून आणि नवीन काहीतरी हातात घेत आहे प्रभू? Whatever primary work God has given to you, जे काही प्राधान्याचं काम देवानी तुम्हाला दिलंय give it more importance. त्याला जास्त महत्व द्या. You may have other assignments, तुमच्याकडे बाकीची कामं असतील, but one work पण एक काम God gives to everyone, प्राधान्याचं देव सगळ्यांना देतो, which is a priority work. जे प्राधान्याचं असतं. And that work you should never neglect. त्याच्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करायचं नाही. That is your calling. ते तुमचं पाचारण आहे. That is the purpose of God. तो देवाचा तुझ्यासाठीचा संकल्प If आहे. you are a prayer warrior, जर तुम्ही प्रार्थना योद्धे असाल finish it. तर ते संपवा, पूर्ण करा. Till the end, keep on praying. शेवटपर्यंत प्रार्थना करत राहा. You may take other assignments, तुम्ही इतर कामं हातात घ्याल, but let it be secondary. पण त्यांना दुसरं प्राधान्य What द्या. is your primary work तुझं पहिलं प्राधान्याचं काम that काय God आहे, has put in your heart की to जे do? देवाने तुझ्या हृदयात घातलंय, Do it first. ते पहिलं करायचं. Give it the most importance. त्याला सगळ्यात जास्त महत्व द्यायचं. Raman, thalaraba shaka. खराबा सुंदर. If you are an elder, जर तुम्ही एल्डर आहात the most important work that you have to do is taking care of the church. तर सगळ्यात महत्वाचं काम तुमचं असं असणार आहे की तुम्ही चर्च सांभाळायचं आहे. Secondary is going to other churches, going to other people, doing other work. बाकी नंतर दुसऱ्या चर्चला जाणं, दुसऱ्यांशी बोलणं, दुसऱ्यांना सांभाळणं ते नंतर. But your primary and main focus should be how I will build my church. तुमचं पहिलं लक्ष आणि पहिलं प्राधान्य हेच असायला हवं की मी माझं चर्च कसं उभं करू. How can I help my Moses? How can I help my people? How can I help my leadership? माझ्या मोशेला मी कशी मदत करू, माझ्या लीडर्सना मी कशी मदत करू, What vision should I carry about our church? काय दृष्टांत माझ्या चर्च विषयीनं मी बाळगू, How can I make my people strong? कसं माझ्या लोकांना मी खंबीर करू, What will I do for my काय people? करू माझ्या लोकांसाठी मी. Hallelujah. नमा खराबा Rabba संदो, shakeri, रबा ramantolo बाबा robo, बाबा karaba shakeri, न bere खराबा karaba. संदो, Iramantolo robo रबा korobo. खराबा And I am telling you, आणि मी सांगतो ना, a person who is committed to God, जो व्यक्ती देवाला करारी असतो ना, God's eye is constantly upon him. देवाचा डोळा सतत त्याच्यावर असतो. That's what Second Chronicles says. दुसरा 69. इतिहास हेच सांगतो. God's eyes are upon them that are committed to Him. Those who are perfect towards Him. Those whose heart is perfect. That speaks about commitment. जी माणसं त्याला करारी असतात, ज्या माणसांचं हृदय करारी असतं, परिपूर्ण असतं, त्यांच्यावर देवाची नजर असते. Perfection means commitment. म्हणजे करार, It's परिपूर्ण. committed. परफेक्शन म्हणजे Rabba करार, shakara समर्पण. mantala rabba karaba rabba rabba. खनामास. Bless my people, Lord. माझे लोक आशीर्वादित कर प्रभू. As they are serving you with all their heart. जसं ते तुझी सेवा संपूर्ण हृदयाने करतात. That's why Jesus says, love the Lord God with all your heart, with all your mind, with all your soul, with all your strength. आणि म्हणून येशू म्हणाला की प्रभू परमेश्वरावर संपूर्ण मनाने, शक्तीने, हृदयाने प्रीती करा. And love your neighbor as you love yourself. आणि स्वतःवर प्रीती करता तशी शेजाऱ्यावर प्रीती करा. This is commitment. हा करार आहे, A covenant. हा करार आहे, हा बांधील करार आहे, Lord, हा बांधील करार आहे. राजा bless them, O Father, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. as they are committed to you. जसं ते तुला करारी आहेत. There are people who come every Monday, Lord. काही लोक दर सोमवारी येतात, Without fail, they come. न चुकता येतात. After work, they come straight here for the नोकरी meeting. धंदा करून सरळ इथे येतात. They are tired, but they come. दमलेले असतात तरी येतात. They come, Lord. येतात, प्रभू, Even येतात. women do come, Lord. बायका, Young स्त्रिया girls and येतात, young boys, they do come, Lord. तरुण मुलं मुली पण येतात. Lord, प्रभू see their earnestness त्यांची प्रामाणिकता पहा and bless them. आणि त्यांना आशीर्वाद दे. Bless each and every one who has come here. प्रत्येक जण जो इथे आलाय त्यांना आशीर्वाद दे. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. Keep them in good health and strength. त्यांची तब्येत चांगली ठेव, त्यांना चांगली शक्ती दे, Strengthen them. त्यांना शक्तिमान कर. As they are committed to you, strengthen them. जसं ते तुला करारी आहेत त्यांना शक्ती दे. As they have made a choice to follow you till the end, you
strengthen them. त्यांनी शेवटपर्यंत तुझ्या मागे चालणं निवडलेलं असल्यामुळे तू त्यांना शक्ती दे. Lord, they are not of the world, but they are living in the world. प्रभू ते जगाचे नाही पण जगात जगतायत And they are committed to you, not to the world. आणि ते तुला करारी आहेत जगाला नाही. So be with them. तर त्यांच्या बरोबर राहा. Help them in their workplace. त्यांच्या नोकरीत धंद्यात त्यांना मदत कर. Help them in their neighborhood. त्यांच्या शेजारी बाजारांमध्ये त्यांना मदत कर. Let their going in and their going out be blessed. त्यांचं बाहेर जाणं आत येणं आशीर्वादित कर. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात Be आशीर्वादित व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन. Praise God.